श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती, कापुसाचा पाड किती अग्निपुढे दयाघना. म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा, सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्युत्पत्ती, परितू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आधी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन, मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. माझ्या कृपेची अगाध थोरी, पांघळाही चढे गिरी, मुका सभे माझ्यारी, देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला, साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया. आता पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधू. तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण, तूच की रे माये बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा, तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली, गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा व्हावया जाण, नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य, तू त्याते साह्य करीशी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरीराया, माझ्या चित्ती बसून या, ग्रंथ कळसाने हा. हे भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही बर, लोखंडासी भांगार परिस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास, साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई, लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूर वासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी, ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया, गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पाराशर, ज्ञाननबी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा, दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर, हे बवाबदीचे तारू थोर, त्या श्रीरामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणूसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे, दासगणूंनी तुमचे तान्हे, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माया असते तीच बोलाया शिकविते, तुमचे माझे असे नाते, माये लेकारा परी हो. लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्त कारण साचार, लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखनी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत, ग्रंथ रचना रसभरीत, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करोनिया एकाग्रमण, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वांचे वाटाडे, संत हेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत, आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहुतापरी, हीन पर्वणी आली खरी, अवांतर देशांकारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वान, येथ न पडली आजवरी. याचे हेच कारण, या भूमीच संत चरण, अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमर, उद्धव सुधामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमर, अजातशत्रू धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो.
मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली राज निज सामर्थ्य दावनिया. नरसिंह मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेचं वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीचं पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छेंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी कान्हो संत सकू. चोखा सावता कुरुमदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मी न साकल्ले आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या संतांनी गायले, ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगू पांग चरित्र कथितो ऐका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला, आकोटा सन्निध संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडीती, तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर, झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी. ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लाधले तयांसी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून येविषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागोन, महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा व पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यानं लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाना आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 18च्या भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणते जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जनगडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा, सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुके ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महिवर, पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कनिफा गर्जकरणात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, योगाचे अगाध महिमान त्याची सरी नाही कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावया. त्या वेळची तुम्हा कथा ऐकतो मी, ती सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्यंदिन, मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्यापत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे. पात्र पाणी प्यावयाचे, होता एक भोपळा, कचिम चिलिम हातात, जीत होती तयांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले.
नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बाल रविवत, वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला अपपर, आवड निवड साचार, राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी, बैसून या रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी, केवळ निज लिहिल्याने. शीत पडल्या दृष्टीप्रत, ते मुखी उचलून घालित, हेच करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजोन सांगे श्रुती, अन्न हे ब्रह्म निगुती, अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती, उपनिषदान ठाई असे. त्याची पटवावया खून, शिते वेचती दयाघन, त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अगरवाल होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अनार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख, काही न साले तर्क कृतीवरून यांच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतांसी, ऐसे उभे रस्त्यासी आपण राहू येत कृतीसी, आजमावया कारणे खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी, बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा, असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर, पारखी तोच जाणे त्या. पंथे हजारो लोक गेले, परिण कोणी पाहिले, या दोघां वाचून भले, याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई, मिसळल्या असती जगा ठाई, पारखी तो निवडून घेई, गार टाकून हिऱ्याते. प्रथम तातो पुढे झाला, बंकटलाल अगरवाला, गजाननासी विचारण्याला, विनयाने येणे रीती, ह्या पत्रावळीच्या शोधना, काहो करिता कळेना, क्षुधा असेला आपणा, तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले, परीन उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले, उभयतांच्या मुखाकडे, तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई आली असे, निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पाऊनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी, आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले, पक्वांनांनी भरलेले पात्र आणून ठेविले, द्वारासमोर स्वामींपुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी, अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरस आला, जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला, मिटक्या मारीत बैसेल, जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर, मिळाल्यासी प्रेमनुपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली, दोन प्रहराच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंतांसी करी भाषण, हा वेळा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला, अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलते भलते, तैसाच हा ज्ञान जेठी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी, वेडा झाला कसवटी, याची आता घेणी नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगी राव, निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य माध्यांनी आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखरेही आश्रयाला, जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात, हा बैसला आनंदात, हा ब्रह्मची होय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुनी, आपण देऊ आणून. पुसू लागला दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले, उभयतांचे पाहून वदले, ते एका सांगतो, तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित, परी जगद व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी, म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्यधन्य, पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी हाड होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गडूळ पाणी, समर्थान लावावदनी, ते जनावरा लागुनी, योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता, व्यवहारिक अवघ्या कथा यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले, पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याचे निसंशय, पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी.
ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले ऐसी ऐकता समर्थवाणी, दोघे गेले गहिवरोनी, अनन्य भावे समर्थ चरणी. लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतिप्रत. अडथळा जगी कोण करी या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा गजानन विजयग्रंथ. आल्हादावो भाविकांप्रत हेच विनवी जोडून हात, ईश्वरासी दास गणू श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु इति प्रथमोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.